वैद्यराज, ही शुद्धीत काय येत नाहीये। याआधी तर कधी असं झालं नव्हतं। हा आजारपणाचा परिणाम तर नाहीये ना? भाऊसाहेब, यांचा हा आजार आधीच बळावलेला होता आणि त्याचा परिणाम यांच्या हृदयावर तर झालेलाच आहे, पण त्यांच्या मेंदूवर पण झालेला आहे। आणि मागच्या काही दिवसापासून तुम्ही सांगितल्याप्रमाणे त्यांना सतत मानसिक धक्के बसत होते आणि त्यामुळे यांची ही अवस्था झाली। ह्या ज्या अवस्थेत आहेत, ह्या अवस्थेला दीर्घकालीन बेशुद्धी म्हणतात। म्हणजे माणूस जिवंत असतो, श्वास चालू असतो, पण डोळे उघडत नाही। आवाज, प्रकाश, वेदना कशालाही प्रतिसाद देत नाही। ही गंभीर अवस्था आहे आणि ह्यातून बाहेर यायला कधी दिवस, कधी महिने, तर कधी कधी वर्षही लागतात। हे फक्त देवाच्या आणि औषधांच्या हातात आहे। भाऊसाहेब, धीर धरा। तुम्ही जर असं धीर सोडलात तर यांना कोण बघणार? भाऊसाहेब, अहो स्वतःला सावरा। अलकनंदाला तुमची गरज आहे। भाऊसाहेब, 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 काय होतंय तुम्हाला? भाऊसाहेब, अक्का आणि भाऊसाहेब, तुमच्या भोगांचा फेरा अजून पूर्ण व्हायचा आहे। तो तर शेवटच्या टप्प्यात आहे, पण हा शेवटचा टप्पा आव्हानात्मक आणि कसोटी पाहणार आहे। स्वामी, अहो शेंगा भाजण्यासाठी मडकं चुलीवर ठेवलं। त्याच्या आतमध्ये मांजरीची पिल्लं होती हो, मला माहित नव्हतं स्वामी। मी काढण्याचा पण प्रयत्न केला, पण हात भाजायला लागला। अहो मी पाणी सुद्धा ओतलं, पण काही विझेना स्वामी। स्वामी मदत करा, ते पिल्लांना बाहेर काढावं। असं म्हणतेस बा? स्वामी, अहो पिल्लं वाचणार नाही कशाने। स्वामी, अहो त्या पिल्लांचा आवाज येत नाही आता। स्वामी, हो पिल्लांचा जीव गेला असेल। काय झालंय? स्वामी, अहो मडकं गरम असेल, हात भाजेल तुमचा। स्वामी, अहो पिल्लं जिवंत आहेत। कपिले, तुम्हाला ना प्राण्यांची भाषा कळत नाही, पण आम्हाला कळते।
तुला माहिती आहे पिल्लं काय म्हणते? ती म्हणते की देवा आम्हाला ठाऊक आहे तू आहेस आणि तू आम्हाला वाचवशील. ज्या क्षणी आम्ही हे झाकण या मडक्यावर ठेवलं त्या क्षणी आवाज बंद झाला, कारण या पिल्लांना खात्री पटली की देव त्यांच्या मदतीला धावून आला म्हणून. अगं विश्वास म्हणजे परिस्थिती बदलण्याची वाट पाहणं नाही, तर विश्वास म्हणजे देव आहे आणि तो आपल्या मदतीला धावून येण्याची खात्री असणार. तसे या पिल्लांनी शेवटपर्यंत आमच्यावर विश्वास ठेवला. तोच विश्वास जर अलकनंदा आणि भाऊसाहेब दोघांनी ठेवला तर आम्ही नक्कीच त्यांच्या मदतीला धावून जाऊ. मृत्यूच्या सावलीतही जो विश्वास सोडत नाही त्याची साथ ईश्वरही कधी सोडत नाही. शिव शंकर शंभो. अहो अहो काय झालं? तुम्ही अशी तलवार हातात घेऊन का बसलाय? भाऊसाहेब आपल्या घरी दाणे चोरायला आला होता. माझा भाऊ इतका उतावळा झालाय की स्वामींच्या नावाखाली काहीही करायला लागलाय. अहो ते सोडा हो. पटकन सगळं धन एकत्र करा. आपल्याला आत्ताच्या आत्ता निघायचंय. कुठे? काय झालं? अचानक असं का बोलतेस? काय ते नीट सांग. हो सगळं धन 100 पटीने वाढवायला. काय काय बोलतेस तू? हो हे बघा, अशी एक जागा आहे जिथे जर धन ठेवलं तर ते 100 पटीने वाढतं. ती स्वतः अनुभव घेऊन आली आहे. ती बाई तिकडे. हे वटवृक्ष, हे नाणं मी तुझ्या पायथ्याशी ठेवत आहे. 100 पटीने परत दे मला हे नाणं. ही नाणी मला खोटी वाटतायत. हो, ही नाणी एकदम खरी आहेत. मी स्वतः पाहिलं. माझ्या डोळ्यांसमोर त्या बाईनी थैलीतून बाहेर काढली. थांब, आता कळेल काय खरं आणि काय खोटं. ही सगळीच नाणी सोन्याची आहेत. पटली ना खात्री? ती बाई उरलेली 90 नाणी घेऊन गेली. म्हणाली अचानक धनलाभ झाला तेच धन वाढतं. आपल्याला भाऊसाहेबांकडून अचानक धनलाभच झालाय ना. मग आपण ही सगळं धन घेऊन जाऊ. मग ते धन 100 पटीने वाढेल. मी सगळं धन एकत्र करतो आणि लगेच निघूया आपण. ठीक आहे, चला. वाढ तर होणार, पण तुमच्या धनात नाही, तुमच्या मनस्तापात. तुमचा स्वार्थ आणि भाऊसाहेब बालकनंदा यांची श्रद्धा यातली ही लढाई आता निर्णायक वळणावर आहे. शिव शंकर शंभो. काय होतंय तुम्हाला? उठा भाऊसाहेब. वैद्य बुवा. भाऊसाहेब, अहो भाऊसाहेब काय होतंय तुम्हाला? उठा भाऊसाहेब. भाऊसाहेब, अहो डोळे उघडा. काय झालंय तुम्हाला? वैद्य बुवा, यांना काय झालं हो अचानक? डोळेच उघडत नाहीयेत. अहो आत्ता तर बोलत होते.
नाडी चालू आहे पण शुद्ध नाही. कदाचित अलकनंदाबद्दल ऐकून यांना मानसिक धक्का बसला असेल. पण इतका वेळ बेशुद्ध राहणं योग्य नाही. भाऊसाहेब, भाऊसाहेब उठा. भाऊसाहेब, स्वामी देवा, आता तुम्हीच वाचवा. एकीकडे अलकनंदा, एकीकडे भाऊसाहेब. देवा आमच्या मदतीला या, मदतीला या. शिवशंकर शंभा. स्वामी देव, स्वामी देव आले. स्वामी देवा, देवा बघा हो, अलकनंदाची अवस्था आधीच वाईट आहे, त्यात आता भाऊसाहेब. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी धावून आला. भाऊसाहेब आम्हाला ठाऊक आहे तू का बेशुद्ध पडलास. अलकनंदा दीर्घकालीन ग्लानीत गेली याचं दुःख तुला झालंच. तो धक्का तुला बसलाच, पण या पुढच्या क्षणीच्या मनात जो विचार आला तो अधिक तीव्र होता. तू आणि अलकनंदा दोघांनी मिळून ठरवलं होतं की आयुष्यभर आमची सेवा करायची म्हणून. आणि आता तिची ही अवस्था पाहून तुला चिंता वाटली की आता ही सेवा कशी करणार. आधीचा आजारपण, संतती रस्ता दुःख यात अडकलेला होतास आणि आता हे दुःख. आणि या विचारामुळे तू बेशुद्ध पडलास, बरोबर ना. तुझ्या आमच्यावरच्या प्रेमापायी, विश्वासापायी आणि श्रद्धेपायी आम्हाला यावंच लागलं. स्वामी, स्वामी माझ्या अलकनंदालाही बरं कर. तिला या अवस्थेतून बाहेर काढा. हिच्याशिवाय माझं कोणीच नाही होतो. स्वामी देवा, स्वामी देवा. स्वामी, स्वामी. बघा ना, इतकं सगळं धन आयुष्यात पहिल्यांदा एकत्र दिसतंय. आता हे सगळं 100 पटीने वाढणार. अहो, आपण कुठच्या कुठे पोहोचणार आहोत विचार करा. उमे, हे फक्त धन नाहीये, माझ्या बुद्धीची कमाई आहे. आता आपलं नशीब बदलणार आहे, 100 पटीने वाढणार आहे. अहो, हे कसं झालं? म्हणजे आपण त्या जागी गेलो नाही तरी घर बसल्या. म्हणजे आपण कुठेही न जाता हे धन वाढतंय. इतर अपेक्षेपेक्षा मोठी मोठी कमाल आहे.
अहो पण सगळं अचानक कसं? तरी विचित्र नाही वाटत आहे का तुम्हाला? नाही उमे, काही विचित्र नाहीये. ज्याच्याकडे बुद्धी असते त्याच्याकडे देव ही झोपतो. वाढ दिसतीये धनाची, पण खरी वाढ होतीये कर्मांची. लोभ जेव्हा फुलतो तेव्हा संकटही 100 पटीने फुलतात. भक्ताच्या श्रद्धेला फळायला वेळ लागतो, पण स्वार्थाच्या बीजाला अंकुर फुटायला क्षणही लागत. फरक फक्त इतकाच आहे, श्रद्धा सुख देते आणि स्वार्थ शांती हरवत जातात. जे सहज मिळतं ते सहज टिकत नाही, आणि जे कर्माने मिळतं ते कुणी हिरावू शकत नाही. शिव शंकर शंभो. उमे, आज आपण जे मागू ते सगळं मिळतंय. आज जर मी म्हटलं असतं की तू महाराणी आणि मी महाराज व्हावं, तर तेही झालो असतो. अहो अहो हे खरंच आहे का? आपण खरंच महाराणी आणि महाराज झालो? उमे, उमे, मी म्हटलं आणि झालं. माझ्या बोलण्याला दैवी ताकद आली आहे. माझं बोलणं नियतीचं वचन झालंय. मिळालेलं वरदान जेव्हा बुद्धीवर राज्य करतात तेव्हा ते वरदान राहत नाही, ते शाप बनतात. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो तुम्ही जे बोलताय ते खरं होतंय. अगदी तसंच घडतंय. मी आज जे मागतोय ते मला सगळं मिळतंय. माझ्या शब्दांना आता कोणीच थांबवू शकत नाही. मला अशी शक्ती मिळू दे की मी माझ्या हाताने आणि नजरेने सगळं नियंत्रित करू शकेन. अहो तुम्ही तर देव झालात. आता माझ्या इशाऱ्यावर अख्खं जग नाचेल. शक्ती मिळणं कठीण नाही, शक्ती पेलणं कठीण आहे. अरे ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तो जगावर नियंत्रण मिळालं स्वप्न बघतो, आणि तिथूनच त्याचं पतन सुरू होतं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शक्ती मिळणं कठीण नाही, शक्ती पेलणं कठीण आहे. अरे ज्याला स्वतःवर नियंत्रण नाही तो जगावर नियंत्रण मिळालं स्वप्न बघतो, आणि तिथूनच त्याचं पतन सुरू होतं. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. माझ्यात आता दैवी शक्ती आली आहे. माझ्या मनात जे येईल तसंच घडेल. माझ्या हातात जगातला सगळ्यात मौल्यवान हिरा येऊ दे.
मी सर्व शक्तिमान बनेल आता. माझ्या इच्छेशिवाय काहीच घडणार नाही. अहो आपलं नशीब उजळलं. भाऊसाहेब, अलकनंदा आणि ते स्वामी सगळे आपल्याला चुकीचं ठरवत होते, पापी म्हणत होते. तसं असतं तर हे सगळे चमत्कार आपल्या बाबतीत घडले असते का? त्यांचं सोड. ते आपल्याला शिव्या शाप देत असतील, म्हणत असतील यांचं वाईट होऊ दे, आपण आयुष्यभरासाठी निर्धन होऊ दे, गरीब होऊ दे, भिकारी होऊ देत. अगं सोड त्यांचा विचार. बघ हिरा कुठे गेला? उमे, हा, उमा, अगं हे दागिने कुठे गेले? हे सोनं नाणं, हा हिरा कुठे गेला? उमे, अरे ही तर सुरुवात आहे तुमच्या कर्मांच्या परतफेडीची आणि भाऊसाहेब आणि अलकनंदाला न्याय मिळण्याची. कर्माचं चक्र हळू फिरतं पण थांबत नाही. जे पेराल ते सुगवणार. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. स्वामी, स्वामी नमस्कार. स्वामी कृपा करा माझ्यावर. काय रे, काय झालं? फार हलाखीत जगतोय मी. खूप प्रयत्न केले पण यश कशातच नाही. स्वामी, स्वामी मला स्थैर्य द्या, मला आधार द्या, मला या संकटातून बाहेर काढा. माझा उद्धार करा स्वामी, माझा उद्धार करा. बर, तो मडकी बनवणारा माणूस दिसतोय का? हो स्वामी. जा त्याच्याकडे जाऊन बस आणि दिवस रात्र त्याच्याकडे पाहत राहा. जा. स्वामी, स्वामी नुसतं याच्याकडे बघून माझा उत्कर्ष कसा होईल? मी भांडी बनवणार नाहीये आणि मला ते शिकायचंही नाहीये. सांगतोय तेवढं कर. जो प्रश्न विचारतो त्याला मार्ग दिसत नाही आणि जो मार्गावर चालतो त्याचा उत्कर्ष होतो. जा. स्वामी काय सांगताय? याच्याकडे बघून काय मिळणार मला? मनात शंका असेल तर जाऊ नकोस आणि विश्वास असेल तरच जा पुढे. ठीक आहे स्वामी, तुम्ही सांगाल तसंच करतो मी. स्वामी, अहो त्याला असा विचित्र उपाय का सांगितलात तुम्ही? नाही म्हणजे दिवस रात्र असं त्याच्याकडे बघून त्याला काय मिळणार? एक काम कर, यातलं एक केळ खा. हो स्वामी. शाली सकट खायचंय बरं का. साली सकट? कसं शक्य आहे स्वामी? साल तर काढावीच लागणार ना. आम्हाला हेच करावं लागतं कपिले. जर भक्तांचा उद्धार करायचा असेल तर त्यांच्या मनावरचं चुकीच्या गोष्टींचं आवरण आम्हाला काढावं लागतं. जेव्हा भोगांचं जाड आवरण निघतं तेव्हा आतून गोड घर चाखायला मिळतं. भाऊसाहेब आणि अलकनंदा यांच्या बाबतीतही हीच प्रक्रिया सुरू आहे. आवरण निघतंय म्हणून आतली गोडी उलगडणार आहे. शिव शंकर शंभो. उमे, हे काय आहे उमे? अरे कुठे गेलाय सगळं? अहो अहो आपण धनवान होतो, आता निर्धन झालो. तुम्ही जे जे बोलताय ते खरं होत गेलं. आता एक काम करा, आपण गमावलेली सगळी संपत्ती परत मिळेल असं म्हणा. आमचं सगळं धन,
सगळं वैभव आम्हाला परत मिळू दे. अहो हे काय झालं? सगळं तसंच्या तसं आहे. कुठे गेलं सगळं? यावेळी खरं झालं नाही असं कसं होऊ शकतं? पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. करा काहीतरी. हो. आमचं धन, आमचं सगळं वैभव आम्हाला परत मिळू दे. आश्चर्य आहे. हे कसं काय शक्य आहे? तुला आधी एकदा सावध केलं, तू ऐकलं नाहीस. पुन्हा एकदा सावध करतोय, बोध घे. कदाचित एकदा बोललेलं मागे घेता येत नसावं. म्हणजे आता आयुष्यभर आपण याच परिस्थितीत राहणार? अहो अहो बघा ना, आपलं सगळं गेलं. कुठे गेलं हे सगळं? अहो अहो तुम्ही जे बोलताय ते खरं होतंय. हो काय? पुन्हा काहीतरी बोला. अहो बोला ना काहीतरी. पुन्हा बोला. हो आपली भरजरी कापडं गेली, दाग दागिने गेले, पण घर तर जागच्या जागीच आहे ना. नशीब. नाहीतर मला वाटलं अरे अहंकाराला वाटतं की तो निर्माण करत असतो, पण सत्य हे की तो स्वतःच विनाशाचं कारण ठरत असतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अरे हो हे काय झालं? काय केलं तुम्ही? कशाला बोललात तुम्ही असं? चांगलं होतं ते घरही गेलं. मी फक्त काही बोलू नका. मी जे बोलताय ते खरं होतंय. एक शब्द बोलू नका. आजपासून तू जे जे बोलशील ते खरं होईल. हे सगळं स्वामींनी दिलेल्या आशीर्वादामुळे आपण स्वतःवर ओढावून घेतलंय. भाऊसाहेब आणि अलकनंदाला फक्त स्वामींनी दिलेल्या अक्षता हव्या होत्या. आपण ते परत नेऊन देऊया का? कदाचित कदाचित स्वामी आपलं सगळं परत देतील. अजूनही सगळं परत मिळवायचाच विचार, स्वार्थाचा विचार, उपरती नाहीच. आहे ती भीती. तुमच्या बाबतीत उपरतीपेक्षा भीती वरचढ ठरणार. आणि भाऊसाहेब आणि अलकनंदा यांच्या बाबतीत भीतीपेक्षा भक्ती वरचढ ठरणार. शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. स्वामी, माझ्या अलकनंदाला बळ द्या. तिच्या वेदना माझ्याकडे वळवा, पण तिला बरं करा. श्री स्वामी समर्थ. 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 भाऊसाहेब, भाऊसाहेब, अहो दुपारपासून प्रदक्षिणा घालताय तुम्ही. आता थोडा वेळ थांबा. स्वामीदेव अलकनंदाला बरं करते. स्वामी आले आणि मला शुद्धीवर आणलं, पण माझ्या अलकनंदाला नाही. याचाच अर्थ आमचं सत्व, आमचं पुण्य कुठेतरी कमी पडतंय. त्यासाठी मी नामस्मरण करते. तिच्या मागे सत्वाचं बळ उभं करतो, जेणेकरून स्वामी लवकर प्रसन्न होतील. या प्रवासात मला जाणवलंय की देवाकडे मागणं सोपं असतं, पण स्वतःला अर्पण करणं कठीण. असो सुंदर मावशी, कृपा करून मला आता थांबवू नका. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
अंगद, उमा, तुम्ही इतक्या रात्री आणि या अशा अवस्थेत? आता काय मागायला आलाय? आमच्याकडे काहीच नाही आता. दादा, हा स्वामींचा प्रसाद तुला परत करायला आलोय. अंगद, तुम्हाला आमची दया आली? आम्हाला आता काहीही नको, सगळं तुम्ही ठेवा. आमच्यासाठी या अक्षताच पुरेशा आहेत. सुंदरा मावशी, चला, आता स्वामींचा आशीर्वाद खरा होणार. माझी अलकनंदा बरी होणार. आम्हाला संतती सुद्धा प्राप्त होणार. चला भाऊसाहेब, चला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. भाऊसाहेबाची एक परीक्षा संपली, आता दुसरी सुरू होणार. म्हणजे अजून कसोटी संपली नाही? स्वामी, अहो, जो सकाळी माणूस भेटला होता आपल्याला, त्याला तुम्ही इथे उभं राहायला सांगितलं होतं ना? तो माणूस पुढे दिसतच नाहीये. अगं तोच काय, पण तो मातीची भांडी बनवणारा माणूस तो सुद्धा नाहीये बघ. अय्या हो, ते दोघंही दिसत नाहीये स्वामी. कुठे गेले असतील ते दोघं? गेले उत्कर्ष साधायला. म्हणजे अहो, तुम्ही तर त्याला इथे उभं राहायला सांगितलं होतं ना? मग तरीही तो गेला कसा स्वामी? कपिले जो निरीक्षण करतो तो शिकतो, आणि जो शिकतो तो पुढे जातो. काहींना मार्ग दाखवावा लागतो, तर काहींना फक्त थांबायला सांगितलं तरी थावच सुटतात. उत्कर्ष म्हणजे उंच जाणं नव्हे, स्वतःला घडवणं म्हणजे उत्कर्ष. तो गावकरी तिथे उभा राहिला, त्याने निरीक्षण केलं आणि त्याला कळलं जर स्थैर्य मिळवायचं असेल तर मातीला हात लावावाच लागेल. कपिले ज्याला उत्कर्ष हवा असतो तो गुरुची वाट पाहत बसत नाही, तर गुरुने दाखवल्या मार्गावर चालत सुटतो. पाहायचंय ते कुठे गेले? हो. चल आमच्या बरोबर. स्वामींनी ह्याच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं, पण का? दिवसभर घरासमोर उभा राहील, पाय दुखले, पोटात अन्नाचा कण नाही, आणि हा आता इथे माती उकरतोय. ही तर माझ्या शेताला लागून असलेली जागा, माझं शेत आहे. माती नेतोय, जाऊ दे, काय होणार आहे एवढ्याशा मातीने? आणि मी का उगाच उभा राहू इथे? कदाचित स्वामींनी माझी थट्टा केली. हे धन तुझं आहे? इथे लपून ठेवलं होतंस? नाही हो, आता सापडलं. पण हे माझं शेत आहे. हे स्वामींच्या कृपेने सापडलं. मला सापडलं म्हणजे माझ्या नशिबात धनलाभ, आणि तुमचं शेत म्हणजे
तुमचाही अधिकार आहेच याच्यावर. हे घ्या, हे तुम्ही ठेवा. हे मी ठेवतो. काय रे, झाला का उत्कर्ष? स्वामी, स्वामी तुम्ही धन्य आहात. देता तेव्हा झोळीत मावणार नाही एवढा देता. अरे आम्ही फक्त धन नाही दिलं, उपदेश पण दिलाय. धन आज आहे, उद्या नाहीये, पण उपदेश आयुष्यभर पुरतो. तुझ्या आयुष्यात तू अनेक गोष्टी केल्यास, पण यश मिळालं नाही. का? तर सातत्य आणि चिकाटी नव्हती. धडसड वृत्ती, त्याने काय झालं? फक्त नुकसान. पण आज तू पहिल्यांदा सातत्य आणि चिकाटी दाखवलेस, त्याचं हे फळ मिळालं. हे धन तुझ्याच शेतात होतं. जर तू दिवस रात्र राबला असतास तर हे धन फक्त तू झाला असता. पण मार्ग दाखवण्यात त्याचा हातभार होता, म्हणून यालाही त्याचं फळ मिळालं. आम्ही प्रत्येकाला ज्याच्या त्या वाटेचं फळ देत असतो. स्वामी, हे सर्व तुमच्या चरणी अर्पण. स्वामी, तुमचा उपदेश कळाला. एका साध्या माणसावर लक्ष ठेवलं तर इतका उत्कर्ष. मग जर भगवंतावर लक्ष ठेवलं, चित्त भगवंताच्या चरणी लावलं, तर उद्धार का नाही होणार? मोक्ष का नाही मिळणार? अरे आयुष्यात चिकाटी आणि फक्त समर्पण असेल तर कुठलाही चमत्कार होऊ शकतो. फक्त भीती आणणे आली पाहिजे कपिले. हीच गोष्ट अलकनंदा आणि भाऊसाहेबाला समजवायची. शिव शंकर शंभो. अलकनंदा, उठ ना. हे बघ, आपल्या स्वामींचा प्रसाद आपल्याला परत मिळालाय. अलकनंदा, अलकनंदा, अगं उठ ना. अलकनंदा. सुंदरा मावशी, काय करायचं आता? थांबा, आलेच. भाऊसाहेब, भाऊसाहेब, ही वीट घ्या. अहो, दिवसभराच्या तुमच्या साधनेनं ही वीट सिद्ध झालीये. यात सत्व आहे तुमचं, आणि स्वामी देवांची कृपा तर आधीपासूनच आहे. म्हणजे तुमची श्रद्धा आणि स्वामी देवांची कृपा आता एकत्र झालीये. या विटेच्या प्रभावानं अशक्यही शक्य होऊ शकतं. आता ही वीट अलकनंदाच्या कपाळाला लावा आणि स्वामी देवांना प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. आता ही वीट अलकनंदाच्या कपाळाला लावा आणि स्वामी देवांना प्रार्थना करा. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
अगं अगं थांब, मी अलकनंदा, तुला बरं वाटतंय आता? खरंच स्वामी देवा, तुमची कृपा नसती ना तर हे अशक्य होतं. तुम्ही या मोठ्या संकटातून बाहेर काढलं. श्री स्वामी समर्थ. आज जाणवलं, जिथे माणसाची शक्ती संपते तिथे गुरुकृपा सुरू होते. स्वामी, तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. तुमच्यावर ठेवलेला विश्वास सार्थ झाला. स्वामी, तुमच्या कृपेचं ऋण आम्ही कधीही फेडू शकणार नाही. अलकनंदा, हे बघ, स्वामींनी दिलेल्या अक्षता अंगदने परत आणून दिल्या. त्याला आणि उमाला उपरती झाली असावी. आता या अक्षता तुला ग्रहण करायच्या आहेत. हो, पण तुम्ही ना स्वामी देवांच्या सहवासातच या अक्षता ग्रहण करा. कारण जिथे श्रद्धा तिथे प्रसादाचं पूर्णत्व. श्री स्वामी समर्थ. देवा, आयुष्यात अशी वेळ येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. रोज पंचपक्वानं खायची सवय, आणि आज पोटात अन्नाचा एक कणही नाही. हे काय कर्म भोगतोय आम्ही? काल ते दाणे आपण परत केले तरी त्याचा काहीच उपयोग झाला नाही. स्वामींनी ना आपलं घर दिलं ना धन. सगळं केलं तरी काहीच नाही. आपणच मूर्खपणा केला. आपण ते दाणे परत द्यायलाच नको होते. आता भाऊसाहेबांना संतती सुख मिळणार, आणि माझं लोकांसमोर हसू होणार, म्हणजे मी हरणार. या दोघांच्या पत्रिकेतील ग्रहस्थिती पाहता या दोघांना ही संतती सुख मिळू शकत नाही. अरे, जिथे भक्ती उभी असते तिथे ग्रहही काही करू शकत नाही. पाहूयात, तुमचा शब्द खरा ठरतो की माझी भविष्यवाणी. असं होऊ देऊ नका. काहीही करा पण त्यांना सुखी होऊ देऊ नका. ज्यांनी मला हरवलं त्यांना मी जिंकू देणार नाही. हात पुढे कर. तू हात पुढे कर. ग्रहण करा. आमची कृपा होण्याआधी महादेवाला केला नवस फेडावा लागेल. भाऊसाहेबाच्या आईने महादेवाला नवस केला होता, जो अलकनंदाला फेडावा लागेल. ज्योतिर्लिंगांची यात्रा पूर्ण करावी लागेल. हो स्वामी, आम्ही आजच निघतो. आमचं आयुष्य तुमच्या चरणी वाहिलं स्वामी. तुम्ही सांगाल तसंच करू. सावकाश जा. एकमेकांची काळजी घ्या, आणि सगळ्यात महत्वाचं कुठल्याही गोष्टीला घाबरू नका. जा. सुंदरा मावशी, तुम्ही इतके दिवस आमच्यासोबत उभ्या राहिला. तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. अहो, मी काहीच नाही केलं. मी फक्त स्वामी देवांनी नेमून दिलेलं कार्य केलं.
स्वामी येतो आम्ही. स्वामी देवा, आता यांचं आयुष्य मार्गी लागलं. लागायचं. यांच्या इच्छा पूर्तीची आड केवळ एक गोष्ट येऊ शकते आणि ती म्हणजे भीती. भीती आणि भक्ती यामध्ये कोण जिंकतं यावर सगळं ठरणार आहे. शिवशंकर शंभा. अहो कुठे होता तुम्ही? किती उशीर? अहो तुम्हाला कळलं का? भाऊसाहेब आणि अलकनंदा 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला गेले. मला ही बातमी दुपारीच मिळाली होती. मग अहो मग काय मग? तुम्ही त्यांना जाऊ कसं दिलं? ही यात्रा पूर्ण झाली ना की त्यांना नक्कीच संतती सुख मिळणार. नाही मिळणार. त्यांची ज्योतिर्लिंगाची यात्रा पूर्णत्वास जाणार नाही याची पूर्ण व्यवस्था केली आहे. म्हणजे असं काय केलंय तुम्ही? नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. स्वामी 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 स्वामी, आपण सांगितल्याप्रमाणे आम्ही अक्षता ग्रहण केल्या. 12 ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला निघालो होतो, पण अलकनंदा, इथे जवळच धर्मशाळा आहे. आज रात्री तिथेच थांबू आणि उद्या पहाटे यात्रेला पुन्हा सुरुवात करू. हो चालेल. देवाच्या नावाने निघालोय, पुढचा मार्ग तोच दाखवेल. स्वामी आणि महादेवाची कृपा आहेच. श्री स्वामी समर्थ. आवाज करू नकोस. काय झालं? कुणाची तरी चाहूल लागली. या जंगलात कोणीतरी आहे. अहो कदाचित साप किंवा छोटासा प्राणी असेल. उगाच घाबरलो मी. चल जाऊया पुढे. हे बघा, आम्ही 12 ज्योतिर्लिंगांच्या यात्रेला निघालो आहोत. आम्हाला काही करू नका. हवं तर तुम्हाला हे पैसे घ्या. आता आम्हाला जाऊ द्या. लूट मिळाली, आनंद झाला, पण आम्ही तुम्हाला लुटायला नाही आलो. यात्रेला जायचं नाही. माघारी फिरा. पण का? जायचं नाही म्हणजे नाही, नाही तर जीवाला मुकाल. श्रद्धेच्या वाटेत अडथळे आले तरी भक्त मागे फिरत नाही. असं मग जाऊन बघवा. हो भाऊ, आम्ही विनंती करतो. आमचा नवस फेडला गेला नाही तर आम्हाला संतती प्राप्त होणार नाही. तुम्ही मागाल ते देतो, पण आमची वाट अडवू नका. आम्हाला जाऊ द्या. सरळ सांगू कळत नाही तुम्हाला? माघारी फिरा. बघतोच तुम्ही कसे जाता ते. माघारी फिरताय की? हवं तर पाया पडतो, पण आम्हाला जाऊ द्या. तुम्ही आमचं काहीही केलं तरी आम्ही मागे फिरणार नाही. आम्ही यात्रेला जाणारच. हे असं ऐकणार नाहीत. हण.
अहो 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 ऐक ऐक अहो काय झालं लागलं का तुम्हाला अरे आता याचं काय करायचं? आता अहो हे काय करताय तुम्ही अहो हे काय करताय? अहो हे काय करताय? अहो नका करू ना. अहो नको. अहो अहो आम्ही पाया पडतो तुमच्या अहो हे काय करतात स्वामी स्वामी वाचवा आम्हाला वाचवा स्वामी वाचवा आम्हाला स्वामी स्वामी यात्रा संपन्न झाली नाही 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन सुद्धा झालं नाही याचा अर्थ आता आम्हाला संतती सुख मिळणार नाही का आमचा शब्द म्हणजे विधिलिखित. तुमची यात्राही पूर्ण होणार आणि संतती सुखाची आस सुद्धा. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. उमे अगं हे काय घडलं आपल्या हातून आपल्या हातून खूप मोठी चूक घडली आहे आपल्याला आपली चूक सुधारायला हवी उमे स्वामी तुमच्यामुळे 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घडलं स्वामी स्वामी तुमच्या कृपेला अंत नाही मार्गही तुम्हीच दाखवता आणि संकटातूनही तुम्हीच सोडवता सेवाही करून घेतलीत आणि कृपाही केलीत बाळांनो भीती मोठी ठरली तरी मी भक्तीला जिंकू दिला कारण कुणाच्या तरी अहंकाराला हरवायचा होता
तुमची यात्रा संपन्न झाली, नवस पूर्ण झाला, इच्छा पूर्ती निश्चित. शिव शंकर शंभो. अलकनंदा, अलकनंदा काय झालं? अलकनंदा, अलकनंदा, गोड बातमी दिसते काहीतरी. नवीन पाहुणा येणार आहे वाटतं घरी. स्वामी, स्वामी, मी हरलो. माझी भविष्यवाणी खोटी ठरली, तुमचे शब्द खरे ठरले. मी अहंकाराने आंधळा झालो होतो, तुम्हाला ओळखू शकलो नाही स्वामी. अंगद, तू आकाशातले ग्रह मोजतोयस पण मनातले ग्रह विसरतोयस. कुंडलीतल्या रेषा बदलायला आयुष्य खर्च करतोस, पण मनातल्या रेषा बदलण्याला एक क्षण देत नाहीस. लक्षात ठेव, मन शुद्ध असेल तर ग्रह आपोआप अनुकूल होतात. कारण ग्रह फक्त दिशा दाखवतात, पण मन गती देतात. अरे, ज्योतिष म्हणजे भविष्य सांगणं नाही, तर अंतःकरण शुद्ध करण्याची आठवण. ज्याच्या मनात द्वेष, लोभ आणि अहंकार भरलाय त्याला शुभ मुहूर्त या शुभ ठरतो. आणि ज्याच्या मनात श्रद्धा, दया आणि समर्पण आहे त्याच्याकरता प्रत्येक क्षण शुभ असतो. ग्रहांचा प्रभाव आकाशातून पडतो, पण त्यांचा परिणाम मनातून होतो. अरे, ग्रह बदलण्यापेक्षा मन बदल, आकाश आपोआप तुझ्या बाजूने होईल. गुरु तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवेल. दादा, वहिनी, आम्हाला माफ करा. अहंकारामुळे आम्ही तुझ्यावर अन्याय केला, तुमच्याशी वाईट वागलो. मला वाटेल तसं बोललो, मला माफ करा. आम्हाला क्षमा करा. अंगद, तुला आणि उमाला गुरुकृपेने उपरती झाली, हेच आमच्यासाठी पुरेसं आहे. आज कळलं, कुंडलीतले ग्रह बघण्यापेक्षा मनातले भक्तीचे ग्रह बघावे. गुरु हा कुठल्याही ग्रहमानाहून मोठा असतो, सर्वश्रेष्ठ असतो. घेऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय.